गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभप्रभात, जय शिवराय. सकाळचा ब्लॉग आहे माझा. म्हणजे आज विषय आहे अपेक्षा. अपेक्षा हा एवढा मोठा विषय आहे ना. तर एखाद्या घरात समजा एखादा माणूस लय खराब आहे, तर घरच्यांना काय वाटतं की नाही वहिनीबद्दल सुधरून राहावं. एखाद्या घरात एखादा कोण दारू पिणारा माणूस असेल, तर त्याच्या घरच्यांना काय वाटणार, ना वहिनी दारू प्यायला नाही पाहिजे. म्हणजे जो काय व्यसन नसन करत, एखादा पोरगा किंवा माणूस कोण व्यसन नसन करत, तर त्याच्या अजून म्हणजे किती हे चांगल्या अपेक्षा ठेवायला पाहिजे. पण म्हणजे त्याच्यावर पण जास्त अपेक्षा ठेवतात. म्हणजे ह्या जगात फक्त अपेक्षेवर खेळ चालू आहे. म्हणजे माणूस किती काय केलं तरी त्याच्या अपेक्षा पूर्ण होत नाही. तो दारुड्या असू, तो कसा असू, किंवा बिनव्यसनी असू. पण हे सगळे वेगवेगळे अपेक्षावर अवलंबून असतं की बाबा कधीच कोणाच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही. आता ते निवृत्ती महाराज बोलले होते की आता आपण काय प्रवचन करणार नाही, कीर्तन करणार नाही, कारण की लोकांनी त्यांना एवढं ट्रोल केलंय ना की विचारताच सोय नाही. मग लोक पण असे विचारतात की बाबा त्यांनी जर दुसऱ्यांच्या पोरानं, दुसऱ्यांच्या बायकानं, दुसऱ्यांच्या ह्याच्यानं ट्रोलिंग केली, त्यांना ती ट्रोलिंग त्यांना घ्यायला लागली. त्यामुळे हे काय म्हणतात, ते बोलावे तसे चालावे, त्याची वंदावी पावले. म्हणजे हे माणूस जसा बोलतो तसा कधीच करू शकत नाही, कोणी असो बार असं आहे. त्याच्यामुळं ह्या अपेक्षा माणसाला भरपूर म्हणजे दाबतात अशा बाबा की बाबा अपेक्षा अपेक्षा अपेक्षा. माणूस खच्चीकरण करतात अपेक्षा. आणि अपेक्षा कोणाच्या पूर्ण पण होणार नाही, एवढं प्रत्येकाने जाणार असं आहे. शेवट काय, मातीमध्ये येणार, मातीमध्ये जाणार माणूस असं आहे. त्यामुळे जास्त अपेक्षा आपण कोणाकडे ठेवणं किंवा काय, हे सगळ्यात कठीण काम आहे. एक दुसरा विषय तो गरजेचा. गरज अशी वस्तू आहे की लोक ज्या टाइमात त्यांच्या काय नसतं तेव्हा त्यांच्या गरजा भागून घेतात, आणि दुसऱ्या गरज आलं की मग ते लोक गरजा त्यांच्या म्हणतात नाही बाबा यांच्या गरजा पूर्ण नाही करायच्या. हे कसे काय, यांना कशा काय गरजा असतात असे. जेव्हा त्यांना गरजा होत्या तेव्हा त्यांच्या गरजा त्यांनी गोड बोलून पोटात हे करून त्यांनी घेतल्या पूर्ण करून. पण दुसऱ्यांच्या गरजा कशा असतात, त्यांना त्या गरजांना हे नाही पडायचे, त्यांना बळी नाही पडायचे असे. त्यामुळे अपेक्षा, गरजा हे लोकांकडे ठेवणं लय चुकीचं काम आहे. तुमच्याकडे जे आहे त्या गरजेत तुम्ही सुखी राहा, कारण की कोणाकडे मागून काय भेटणार नाही असे. त्यामुळे ज्यांना कोणाला पैशाचा घमंड आहे, कोणाला ताकदीचा घमंड आहे, कोणाला दुसरा घमंड आहे, हे सगळं वरती बघणारा तो आहे की बाबा काय तुम्ही करताय, काय नाही हे सगळं त्याला माहिती आहे असे. तुम्ही म्हणजे असे लय वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहे बाबा या जगात. म्हणजे लय बस अपना काम बनता, भाड में जाए जनता असे. अपेक्षा आणि गरजा ह्या माणसाच्या कधी संपणार नाही, कोणी पूर्ण करू शकणार नाही. प्रत्येकाचे वेगवेगळे धोरण असतात, प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात. पहिली लोक किती वर्ष थांबायची, आता लोक नाही थांबते बाबा. आता पहिली लोक बाबा पैसे देऊन 1-2 वर्ष थांबायची. आताची नाही माणसं. आताची माणसं असं आहे की बाबा आत्ताची आत्ता असे. पहिल्या लोकांमध्ये जिव्हाळा जास्त होता, प्रेम संबंध जास्त होते. आता लोकांमध्ये जिव्हाळा जास्त नाही, प्रेम संबंध जास्त नाही. सगळ्यात जास्त म्हणजे हे बस, बाकी काय नाही. त्यामुळे गरजा आणि अपेक्षा कोणाकडे ठेवू नये. कोणाकडे ठेवलं तरी पण त्या लिमिटमध्ये असे, नंतर नातेसंबंधाला लगेच तडा जातो असे. आणि जगात कोणी सुखी नाही, जसे तुम्ही सुखी नाही तसे मी पण सुखी नाही, असं प्रत्येकाचं हे धोरण असतं असे. त्याच्यामुळं गरजा आणि अपेक्षा या कोणाकडे ठेवणं एकदम कठीण काम आहे असे. झाल्या पूर्ण तर ठीक आहे, नाही झालं तरी ठीक आहे असे.
चला एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.